Okay, good afternoon, all of you. आवाज Good afternoon. ओके. आता लेक्चर भानुचे सरांचं होतं, तर काही कारणास्तव भानुचे सर येऊ शकले नाही, त्यांना दुसरं काम निघालेलं आहे. सो आय एम गोइंग टू कंडक्ट द लेक्चर फॉर आय थिंक हाफ एन आवर इज ओके. पाऊण तास आहे आपल्याकडे. सो yesterday we have seen about what? किती जण आहेत? 35 स्टुडंट्स आहेत. जॉईन फास्ट. बाकीचे कोण आहेत त्यांनी जॉईन करा. So yesterday we have seen, that is this we have seen one example I have taken of visiting a friend. आणि त्यावेळेस मी तिथे दोन कंडिशन सांगितलेले आहेत की जेव्हा एक्झाम्पल काय सांगितले की आय विजिटेड अ फ्रेंड अँड तो मला एकाने फ्रेंड काय करतो आहे, प्रोव्हाइड डिलिशियस फूड वॉटर बट ट्रीट मी विथ डिसरिस्पेक्ट. त्यावेळेस आपल्याला काय फील होईल? आणि अजून एक फ्रेंड आहे, तो काय आहे, ही ट्रीट मी विथ अटमोस्ट वॉर्म, रिस्पेक्ट देत आहे, सगळं देतोय, खरं मला एकाने पाणी पण विचारत नाही. तो तेव्हा तुम्हाला कसं फील होणार आहे? हे दोन वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत. तुमचे डिझायर काय असणार आहे, तुमची अपेक्षा काय आहे की त्यांनी तुम्हाला चांगलं ट्रीट करायला पाहिजे विथ रिस्पेक्ट, ॲज वेल ॲज ही शुड प्रोव्हाइड यू फूड ॲज वेल ॲज वॉटर फॉर युअर बॉडी. ओके. सो working for physical facility, we assume that it will ensure happiness, but we need to work for both happiness and physical facility. म्हणजे फक्त आपल्याला हॅपीनेस पाहिजे का, सुख पाहिजे हे का नाही, बॉडीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण फुलफिल झाल्या पाहिजे आहेत. त्या म्हणजेच काय आहे, सुविधा, फिजिकल फॅसिलिटी पण फुलफिल झाल्या पाहिजे. आणि त्यांच्या ज्या नीड्स आहेत, बॉडीच्या नीड्स वेगळ्या आहेत आणि आयच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत, त्या फुलफिल झाल्या तरच तुम्हाला काय मिळणार आहे, हॅपीनेस, दॅट इज सुख, आणि तुम्हाला काय आहे, प्रॉस्पेरिटी, दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी, दॅट इज सुविधा, कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. मग हे सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की दोन सिच्युएशननी आपल्याला काय मिळते, एकामध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळत आहे, सॉरी फिजिकल फॅसिलिटी मिळते आहे आणि रिस्पेक्ट मिळत नाहीये. म्हणजे फिजिकल फॅसिलिटी म्हणजे बॉडीच्या नीड्स फुलफिल झालेल्या आहेत आणि डिसरिस्पेक्ट मिळतोय म्हणजे आयच्या नीड्स फुलफिल झाल्या नाहीये पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये आयच्या नीड्स फुलफिल झालेल्या आहेत बिकॉज रिस्पेक्ट मिळतोय तुम्हाला, खरं बॉडीच्या रिक्वायरमेंट काय आहे, वॉटर पाहिजे आहे, फूड पाहिजे आहे, ते रिक्वायरमेंट फुलफिल झाले नाहीयेत. ओके. म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे, दोन्ही पण फुलफिल व्हायला पाहिजे तरच तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. का? कारण की आयच्या नीड्स पण वेगळ्या वेगळ्या आहेत आणि बॉडीच्या नीड्स पण वेगळ्या आहेत. आयच्या नीड्स ज्या आहेत ते हॅपीनेससाठी असतात आणि बॉडीच्या नीड्स काय आहेत, फिजिकल फॅसिलिटी किंवा सुविधा आहेत. These two needs are different and the program to ensure the two needs are also different. त्याचे जे प्रोग्राम्स आहेत ते पण वेगवेगळे आहेत. वन कॅनॉट रिप्लेस द अदर. त्यामुळे दोघांचं पण सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे तरच मग तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस आणि काय आहे, प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. हे या एक्झाम्पल मधून सांगायचं होतं काल. समजलंय का ह्या एक्झाम्पलचं? येस ऑर नो? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now next point, which is an important point now. We are going to understand the body as an instrument of I. बॉडी हे काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, खरं ते कुणाचं इन्स्ट्रुमेंट आहे, दॅट इज नथिंग बट आय. मग ते अंडरस्टँड करण्यासाठी वी हॅव सीन दॅट इज नथिंग बट what we have seen, human being is a coexistence of what? Human being हे काय आहे, coexist करता आहे of both. What is that both? That is self and body. आपण हा बघितलेला आहे, human being is a coexistence of both, that is self and body. Understanding, feeling, need, capacity and its utility. अंडरस्टँडिंग जे करता आहे, फिलिंग ज्याला आहे, नीड्स ज्या आहेत, कॅपॅसिटी ज्या आहेत आणि युटिलिटी हे कशाच्या आहेत, ह्या आयच्या आहेत आणि बॉडीच्या काय आहेत, डिफरंट आहेत, विच कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग टेबल. म्हणजे अंडरस्टँडिंग, फिलिंग, नीड, कॅपॅसिटी आणि युटिलिटी ह्या आयच्या आणि बॉडीच्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या आपण कुठल्या वेगवेगळ्या आहेत त्या आपण ह्या टेबलनं बघायचं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे.
ओके. आणि नंतर आपण जाणार आहे बॉडी ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय साठी. हा पार्ट आपण बघितलेला आहे, ह्युमन बिंग ऍज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. सेल्फ कायसाठी, सेल्फ म्हणजे सेल्फचं नीड काय आहे आणि ते आपण कशा प्रोग्राम्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघितलेले. बॉडीच्या नीड्स काय आहेत आणि प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत त्याच्यातनं आपल्याला त्या नीड सॅटिस्फाय होत आहेत ते आपण बघितले. तो टेबल आपण बघितलाय आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज पण बघितलेले आहेत. ऍक्टिव्हिटीज आयच्या कुठलेल्या आहेत, बॉडीच्या कुठल्या आहेत ते आपण सगळं बघितलेलं आहे. ह्युमन बिंग ऍज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. आता आपल्याला या टेबल पासून काय बघायचं आहे की बाबा अंडरस्टँडिंग काय करताय आय, फिलिंग काय आहेत आयच्या, नीड्स काय आहेत, कॅपॅसिटी काय आहे आणि युटिलिटी काय आहे आय आणि बॉडीच्या. त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या आपण या टेबल पासून बघायच्या आहेत. ओके. तर हा टेबल तुम्ही बघायचं. पहिलं काय आहे आय. आय म्हणजेच काय, आय एम. आणि बॉडी म्हणजेच काय, माय बॉडी. आपण म्हणतो आहे आय एम आणि बॉडी. जेव्हा आपण बॉडीचे पार्ट्स वापरतो, माय हँड, माय बॉडी, माय लेग, लाईक दॅट वी आर स्पीकिंग. आणि आपण जेव्हा हे म्हणतो, आता ह्याच बाबतीत मला बघायचं आहे आय एम आणि माय बॉडी इज. ह्याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते मी इथे दिलेलं आहे. हो का. आय एम जेव्हा आपण बघतो पहिल्या ब्लॉक मध्ये मी सांगते आहे आय एम. आय एम म्हणजेच काय आहे, अंडरस्टँडिंग करत आहे. आय नोज दॅट आय एक्झिस्ट. ओनली आय अंडरस्टँड अबाउट इट्स एक्झिस्टन्स. म्हणजे सेल्फला जाणीव आहे की तो काय आहे, त्याचं अस्तित्व आहे, तो एक्झिस्ट करतो आहे, तो अंडरस्टँड करतो आहे की माझं एक काय आहे, जीव आहे आणि त्याचं अस्तित्व आहे. त्याच्यात एक त्याच्यामध्ये काय आहे, तो जीव काय आहे, अस्तित्वात आहे. ही अंडरस्टँड, आय नो, आय एक्झिस्ट, ओनली आय अंडरस्टँड अबाउट इट एक्झिस्टन्स. तो स्वतःच त्याचं अस्तित्व जाणतो आहे. ओके. खरं बॉडीचं काय आहे, आता या टेबलमध्ये जर बघितलं तर बघा, हा जो पहिला पार्ट मी एक्सप्लेन केलेला, आयला माहित असतं आहे दॅट आय एक्झिस्ट. ओके. अँड आय अंडरस्टँड दॅट ही इज प्रेझेंट. मग बॉडीचं काय, माय बॉडी. ओके. दॅट आय एम गोइंग टू नाव हिअर सी. बॉडी डज नॉट नो इट इज अ मटेरियल एंटिटी. बॉडीला असं लक्षात येत नाही की बॉडी एक्झिस्ट होती आहे किंवा बॉडी अंडरस्टँड अबाउट इट एक्झिस्टन्स, बिकॉज इट इज व्हॉट, इट इज अ मटेरियल एंटिटी. डज नॉट नो, त्याचा एक्झिस्टन्स त्याला माहित नसतं आहे. कुणाला माहित असते, आयला माहित असते की ते स्वतः त्याच्या मध्ये काय आहे, जीव आहे, तो स्वतः एक्झिस्ट करतो आहे. खरं बॉडीला काय माहित नसते. बॉडी डज नॉट नो अबाउट इट्स एक्झिस्टन्स. इट इज ओनली द मटेरियल एंटिटी. इट इज ओनली द मटेरियल. इट इज ओनली द फिजिकल प्रेझेन्स म्हणू शकतो. हे झालं पहिल्या बाबतीत, आय एम अँड द बॉडी इज. आता ह्या दुसऱ्या पहिल्या टेबलमध्ये जर बघितलं, आय वॉन्ट टू लिव्ह अँड माय बॉडी इज यूज ॲज अन इन्स्ट्रुमेंट. आता ह्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, आय मध्ये काय आहे, आय वॉन्ट टू लिव्ह, आणि बॉडी मध्ये काय आहे, माय बॉडी इज यूज ॲज अन इन्स्ट्रुमेंट. आय वॉन्ट टू लिव्ह एक फिलिंग आहे, आय वॉन्ट टू लिव्ह एक फिलिंग आहे. मग ती जी फिलिंग आहे ती काय आहे, आय वॉन्ट टू लिव्ह अँड बोथ आय अँड बॉडी आर नीडेड टू लिव्ह, बट द बॉडी डज नॉट रिअलाइज दिस. इट इज जस्ट अ मीन्स. ते एक निमित्त आहे फक्त. आय अँड माय बॉडी को एक्झिस्ट विथ इच अदर. आय टेक द डिसिजन अँड बॉडी ऍक्ट अकॉर्डिंगली. जेव्हा आय वॉन्ट टू लिव्ह ह्यामध्ये आय मध्ये काय आहे, आयला वाटतं आहे की आपण जगावं, आणि बॉडी काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. एक फक्त काय आहे की आय डिसिजन देत आहे, आय टेक द डिसिजन, आणि बॉडी त्याप्रमाणे ऍक्ट होत आहे. मग बॉडी काय आहे, ऍक्ट करत आहे, म्हणजे ते एक इन्स्ट्रुमेंट आहे. ते काय काय आहे, त्याला एक इन्स्ट्रक्शन देतो आपण इन्स्ट्रुमेंटला, आणि ते इन्स्ट्रुमेंट परफॉर्म करत आहे. त्याचे जे ऍक्टिव्हिटीज असतात, ज्या हालचाली असतात की बाबा आपल्या आता खाण्याचं काम करायचं आहे, मग काय आहे, आपले हात वापरायचे आहेत. मग हे हात काय आहे, एक साहित्य आहे किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे. ते आय जेव्हा त्याला एकाने सिग्नल देत आहे त्याप्रमाणे ते ऍक्ट होत आहे. म्हणजे खरं मेन फिलिंग कुणाला आहे, मेन फिलिंग कशाला आहे, आयला फिलिंग आहे. आयला कुठली फिलिंग आहे, द फिलिंग आय वॉन्ट टू लिव्ह. बट when he want to live or when he want to conduct the activity, who is needed, the body is an instrument. Body is an instrument. I take the decision. सेल्फ काय करता आहे, डिसिजन करता आहे, आणि त्याप्रमाणे बॉडीला सांगता आहे की त्याप्रमाणे तू डिसिजन किंवा तुमच्या ऍक्ट कर. बॉडीला सांगता आहे की त्याप्रमाणे तुझी हालचाल कर.
म्हणजे ही जी फिलिंग आहे ती मध्ये काय होत आहे, आय वॉन्ट टू लिव्ह ही जी फिलिंग आहे, इन दॅट बोथ आय अँड बॉडी रिक्वायरमेंट आहे, आय आणि बॉडीच्या दोन्हीच्या पण रिक्वायरमेंट आहे, आर नीडेड टू लिव्ह, बट बॉडी डज नॉट रिअलाइज दिस. इट इज जस्ट अ मीन, एक निमित्त आहे, ते फक्त काय आहे, आय इन्स्ट्रक्शन देत आहे आणि बॉडी त्याचं काम करत आहे. इट डज नॉट रिअलाइज दिस, इट जस्ट अ मीन अँड आय अँड माय बॉडी को एक्झिस्ट विथ इच अदर. दोघांचं काय आहे, को एक्झिस्ट आहे, को एक्झिस्टन्स आहे. त्यामुळे आय नुसतं डिसिजन देत आहे आणि बॉडी त्याप्रमाणे ऍक्ट होत आहे. फिलिंग खरं कुणाकडे आहे, आयकडे आहे. खरं ही जी फिलिंग जेव्हा आपण एक्सप्रेस करतो आहोत, कुठलीही इटिंगची ह्याची किंवा ड्रिंकिंगची किंवा ह्याची, त्यावेळेस दोन्हीची पण गरज आहे. कुणाची, आयची आणि बॉडीची, दोघांची पण गरज आहे. खरं आय त्यावेळेस डिसिजन घेत आहे आणि बॉडी त्याप्रमाणे ऍक्ट करत आहे. आता तिसरा पार्ट, हे लक्षात आलेलं आहे का दोन्ही पार्ट या टेबल मधलं? आय अंडरस्टँडिंग द बॉडी, फिलिंग काय आहेत आणि अंडरस्टँडिंग कोण करते? अंडरस्टँडिंग करताना पण आयच करणार आहे. अंडरस्टँड करते म्हणजे त्याला माहिती आहे की माझ्यात जीव आहे, तर बॉडीला माहित नाहीये. बॉडी इज ओनली द फिजिकल मटेरियल और द एंटिटी. फिलिंग मध्ये काय आहे? फिलिंग इज नथिंग बट व्हॉट आय नोज वॉट एव्हर द फिलिंग इज देअर. ओके, he understand he and he want to live, he has a feeling he want to live, but when he want to live, he want to do the activity, both are needed, I and body. That time body act as an what? Instrument, because I take the decision and he gives the signal to the body. त्याप्रमाणे बॉडीला सिग्नल देते and body act as an what? Instrument. He performs the activity by acting as an instrument. हे झालं तुमचं नीड. आता थर्ड जे आहे, आय वॉन्ट टू लिव्ह विथ हॅपीनेस. मग मला जर हॅपीनेस मध्ये आयचं हे काय आहे की काय वाटतंय त्याला की आयला, की मग त्याला हॅपीनेस मध्ये जगायचं आहे. मग त्यासाठी बॉडीला काय करायला लागणार आहे ते आता ह्यामध्ये मी एक्सप्लेन करते आहे. बघा, आय वॉन्ट टू लिव्ह इन कंटिन्युअस हॅपीनेस. आयला वाटतं आहे की मी जेव्हा जगणार आहे तेव्हा मला कंटिन्युअस हॅपीनेस मिळायला पाहिजे. आणि फॉर माय हॅपीनेस व्हॉट इज रिक्वायर? आयच्या हॅपीनेस साठी आय को एक्झिस्ट करते कुणाबरोबर? बॉडी बरोबर. आणि बॉडीची गरज काय आहे? फिजिकल फॅसिलिटीज. मग कंटिन्युअस हॅपीनेस साठी नुसतंच वाटायला नको की कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे. खरं आयची कंटिन्युअस हॅपीनेस मिळवण्यासाठी बॉडीच्या नीड्स ज्या काय फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या काय पुऱ्या करायला पाहिजेत. मग आय काय आहे त्यासाठी कुठल्या फिजिकल फॅसिलिटीज? मग आय जर एन्जॉय करायचं असेल फिलिंग ऑफ स्ट्रेंथ अँड हेल्थची फिलिंग किंवा स्ट्रेंथची फिलिंग जर आयला पाहिजे असेल तर बॉडीला काय पाहिजे आहे? बॉडीच्या नीड्स कुठल्या सॅटिस्फाय करायला पाहिजे? फूड जर आपण चांगल्या पद्धतीने घेतलं की आपल्याला स्ट्रेंथ मिळणार आहे, कॅपॅसिटी मिळणार आहे आणि हेल्थ पण आपली मेंटेन होणार आहे. जर आयला फिलिंग ऑफ प्रोटेक्शन पाहिजे असेल तर बॉडीच्या कुठल्या नीड सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आहे? क्लोथिंग पाहिजे आहे आणि प्रॉपर हाऊस पाहिजे आहे, शेल्टर पाहिजे आहे. तर मग त्याला काय आहे? आयचं फिलिंग कुठली येणार आहे? प्रोटेक्शन. ओके, टू युटिलाइज माय बॉडी, right utilization of body, I need various instrument and equipment etc. मग त्या बॉडीच्या नीड्स आपल्याला जर फुलफिल करायच्या असतील राईट युटिलायझेशन मध्ये, त्याचं युटिलायझेशन प्रॉपरली व्हायसाठी व्हेरियस इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंट लागतात. आपल्याला हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपण जिमला जातो, तिथं वेगवेगळ्या इक्विपमेंट, आपण तिथं त्याच्यावर व्यायाम केला तर वेगवेगळ्या इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट लागतात. मग त्याचं प्रॉपर युटिलायझेशन आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आहे. तर मग त्या नीड फुलफिल होणार आहेत बॉडीच्या. आणि बॉडीच्या नीड फुलफिल झाल्या तर मग तुम्हाला आयला कशाची फिलिंग मिळणार आहे? स्ट्रेंथ आणि हेल्थची मिळणार आहे, प्रोटेक्शनची मिळणार आहे. With the help of this right utilization of the body, my body can make me feel happy. आणि त्यावेळेस बॉडी ही काय करणार आहे? आयला हॅप्पी करणार आहे. त्यावेळेस त्या कंडिशनला राईट युटिलायझेशन झालं की त्या कंडिशनला बॉडी काय करणार आहे? इट विल मेक आय हॅप्पी. सो दिस इज द थर्ड पार्ट, विच इज that is first I have explained I and my body, I want to live, and the third part आयला वाटतं आहे की आपल्याला हॅपीनेस
कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे आहे. खरं ती कंटिन्युअस हॅपीनेसची फिलिंग मिळवण्यासाठी काय पाहिजे आहे, बॉडीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, बॉडीच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल व्हायला पाहिजे आहे. मग फिलिंग ऑफ व्हॉट, हॅपीनेस. मग हॅपीनेस मध्ये काय येत आहे, हॅपीनेस मध्ये फिलिंग येते आहे स्ट्रेंथची येते आहे, नंतर मग स्ट्रेंथ किंवा आपल्याला हेल्थचा हॅपीनेस पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे आहे, प्रॉपरली युटिलायझेशन ऑफ फूड लागत आहे. बॉडीचं फूड जे आहे ते प्रॉपरली युटिलाइज व्हायला पाहिजे आहे. प्रोटेक्शनचा हॅपीनेस पाहिजे, प्रोटेक्शनची फिलिंग पाहिजे आहे तर तुम्हाला क्लोथिंग आणि शेल्टर प्रॉपरली मेंटेन पाहिजे आहे, ते मिळायला पाहिजे आहे. मग त्याचं जर राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी, राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी नीड्स जर झालं, म्हणजे कुठल्या इन्स्ट्रुमेंट वापरायचे आहेत, कुठली इक्विपमेंट वापरायचे आहेत, कुठला हाऊस घ्यायचा आहे आपल्याला प्रॉपर क्लोथ शेल्टरसाठी, ते जर तुम्हाला राईट युटिलायझेशन किती प्रमाणात कधी कुठे वापरायचं आहे, जर तुम्हाला राईट युटिलायझेशन झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, the needs of the physical facility will get satisfied, that is the body requirement will get satisfied and you will get the feeling of what, continuous happiness. लक्षात आलेला आहे का हा थर्ड पार्ट? ओके विथ दिस? मॅडम थर्ड पार्ट रिपीट करा. थर्ड पार्टला काय सांगताय बघ, लक्षात घ्यायचं की बाबा आयला काय वाटतं आहे, त्याला हॅपीनेस, कंटिन्युअस हॅपीनेसची फिलिंग यायला पाहिजे. आयला काय वाटतं आहे, ही वॉन्ट टू लिव्ह विथ कंटिन्युअस हॅपीनेस. मग आता जर कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन, इट इज ह्युमन बीइंग इज अ को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट, आय अँड बॉडी. मग आयला जर कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे असेल तर तो को एक्झिस्ट कुणाशी होतो आहे, बॉडीशी होते. मग बॉडीच्या ज्या काही नीड्स असतील, कुठल्या कुठल्या नीड्स असतील त्या फुलफिल व्हायला पाहिजे आहे. जर मला हॅपीनेस पाहिजे असेल, मग हॅपीनेस इन टर्म्स ऑफ व्हॉट, हेल्थ, हॅपीनेस इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथ, मला स्ट्रेंथची फिलिंग पाहिजे आहे, हेल्थची फिलिंग पाहिजे आहे, माझं हेल्थ चांगलं मेंटेन पाहिजे आहे, माझी स्ट्रेंथ चांगली पाहिजे, माझी कॅपॅसिटी पाहिजे आहे. मग त्यावेळेस मी कशावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आहे, माझ्या ज्या बॉडीच्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे. मग कुठल्या बॉडीच्या नीड्स फुलफिल व्हायला पाहिजे, की प्रॉपरली फूड मिळायला पाहिजे आहे, प्रॉपरली एक्सरसाइज प्राणायाम करायला पाहिजे. ओके. दुसरं, जर मला अजून हॅपीनेस कशात मिळत आहे, जर प्रोटेक्शन पाहिजे, मला प्रोटेक्शन जर मला चांगलं मिळालं की आय एम बी इन बी कंटिन्युअस हॅपीनेस. ओके. फॉर दॅट प्रोटेक्शन व्हॉट इज द बॉडी रिक्वायरमेंट, व्हॉट आर द बॉडी ऑफ द नीड्स काय आहेत प्रोटेक्शनसाठी, क्लोथिंग आणि शेल्टर. मग क्लोथिंग किती प्रमाणात वापरायचं आहे, नंतर फूड किती प्रमाणात कंझ्युम करायचं आहे, एक्सरसाइज कुठल्या टायमिंगला करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठले कुठले इक्विपमेंट करायचं आहे, त्याचं जर तुम्हाला राईट युटिलायझेशन लक्षात आलं, कशा प्रमाणे वापरायचं आहे, किती प्रमाणात वापरायचं आहे, किती खायचं आहे, किती नाही खायचं आहे, हे जर तुम्हाला युटिलायझेशन लक्षात आलं, राईट अंडरस्टँडिंग किंवा राईट युटिलायझेशन लक्षात आलं, तर तुमच्या ह्या फिजिकल नीड्स काय झालेल्या आहेत, सॅटिस्फाय झालेल्या आहेत आणि तुम्हाला त्यापासून काय मिळणार आहे, आयला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. हा झाला तुमचा काय आहे, जर आयची फिलिंग ऑफ कंटिन्युअस हॅपीनेस सॅटिस्फाय पाहिजे तर तुम्हाला बॉडीच्या नीड्स ज्या आहेत या दोन, दॅट इज फूड, क्लोथिंग अँड शेल्टर फॉर प्रोटेक्शन अँड नर्चर ऑफ बॉडी, आणि त्याचं जर राईट युटिलायझेशन झालं तर तुमचा काय आहे, कंटिन्युअस हॅपीनेस तुम्हाला आयला मिळणार आहे. त्यात हे सांगता आहे. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? येस मॅडम. ओके. आता चौथं, आयला काय वाटतं आहे, टू अंडरस्टँड अँड टू लिव्ह इन हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल्स. आणि बॉडीला काय आहे, त्याचं प्रोडक्शन, प्रोटेक्शन आणि राईट युटिलायझेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी इज जस्ट अ पार्ट ऑफ माय प्रोग्राम. आता इथं बघा. ओके. अगेन द सेम, आय वॉन्ट, आयला काय वाटतं आहे, कंटिन्युअस हॅपीनेस मिळायला पाहिजे आहे. And my program for continuous happiness is to understand and live in harmony at
ऑल द 4 लेवल. कंटिन्युअस हॅपीनेस साठी मेंटेन करण्यासाठी आयचे जे प्रोग्राम्स आहेत ते कुठले कुठले आहेत, की जर काय आहे मी समजून घेतलं आणि त्याप्रमाणे मी जीवन जगताना सामंजस्य काय आहे, लिव्ह इन हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल. लिव्ह इन हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल, दॅट इज आवर सेल्फ, फॅमिली मेंबर्स, सोसायटी अँड नेचर. हे जर 4 लेवलशी तुम्ही सुसंवाद चांगल्या प्रकारे केला आणि तो समजून घेतला तर काय आहे, प्रोग्राम फॉर द कंटिन्युअस हॅपीनेस ऑफ आय, इट इज व्हॉट he will get, he will ensure, he will get the continuous happiness. I will get the continuous happiness. मग ते जे आहेत ते प्रोग्राम जे टू फुलफिल माय प्रोग्राम ऑफ अचिव्हिंग कंटिन्युअस हॅपीनेस काय आहे, बॉडी इज प्रोव्हाइडेड विथ व्हॉट, फिजिकल फॅसिलिटीज. बॉडीच्या पण नीड्स काय आहेत, फिजिकल फॅसिलिटीज, त्यात पण काय करायला पाहिजेत, आपल्याला सॅटिस्फाय करायला पाहिजे. ते मगाशी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे असेल आयला, तर प्रोग्राम काय काय आहेत की तुम्ही लिव्ह इन हार्मोनी ऍट 4 लेवल्स हे समजून घ्यायला पाहिजे आहे आयनी, ॲज वेल ॲज बॉडीच्या ज्या नीड्स आहेत म्हणजे फिजिकल फॅसिलिटी त्याचं राईट युटिलायझेशन व्हायला पाहिजे आहे. मग इथे लिहिलेलं आहे एन्श्युरिंग फिजिकल फॅसिलिटी टू द बॉडी कन्सिस्ट ऑफ व्हॉट. जर तुम्हाला फिजिकल फॅसिलिटी पाहिजे असतील तर ते म्हणजे नक्की काय आहे, कन्सिस्ट ऑफ व्हॉट, प्रोडक्शन त्याचं चांगलं व्हायला पाहिजे, प्रोटेक्शन करायला पाहिजे आणि राईट युटिलायझेशन. मग असा पार्ट आपण बघितलेला आहे, राईट युटिलायझेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी. मग या जर तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस ऍट ऑल लेवल 4 लेवल्स जर पाहिजे असेल तर राईट युटिलायझेशन बरोबर अजून काय येत आहे, प्रोटेक्शन आणि प्रोडक्शन पण येत आहे. मगाशी जो प्रकार होता तो काय आहे, कंटिन्युअस हॅपीनेस आय मध्ये पाहिजे आहे. आता कंटिन्युअस हॅपीनेस आय जेव्हा जीवन जगत असतो ऍट 4 लेवल्स, कुठले कुठले, आय विथ सेल्फ, आफ्टर दॅट व्हॉट इज दॅट सेल्फ, फॅमिली मेंबर, सोसायटी अँड व्हॉट, दॅट इज नेचर. मग या 4 लेवलशी आपल्याला जर समजून घ्यायचं आहे या 4 लेवल्स आणि त्यापासून आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे असेल तर फिजिकल फॅसिलिटीच्या ज्या नीड्स आहेत ते तर त्याचं राईट युटिलायझेशन तर पाहिजेच, प्लस त्याप्रमाणे राईट युटिलायझेशन अजून काय पाहिजे आहे, प्रोटेक्शन कसं करतो आहे आपण फिजिकल फॅसिलिटीचं, अजून प्रोडक्शन कसं करतो आहे, हे 2 पार्ट पण इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे. जर आपल्याला खाण्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे की जर फिजिकल फॅसिलिटीज आपल्याला काय आहे, वीट लागतं आहे, गहू लागतं आहे, मग त्याचं प्रोडक्शन हे काय आहे, प्रोड्युसिंग, तुम्ही कसं कुठल्या पद्धतीने वीट प्रोड्यूस करता आहात, ते प्रोटेक्ट कसं करता आहात फ्रॉम एक्स्ट्रीम क्लायमेट अँड पेस्ट, कीटाणूपासून कसं एकाने संरक्षण करता आहात, आणि राईट युटिलायझेशन थ्रू प्रॉपर कन्झप्शन लाईक अवॉइडिंग वेस्टेज. तुम्ही राईट युटिलायझेशन कसं करता आहात ते तुम्ही घरात कसं वापरता आहात, बट आणि प्रॉपर कन्झप्शन कसं करता आहात लाईक अवॉइडिंग वेस्टेज, न ऐकाने ते त्याचं नुकसान न करता किंवा ते जास्ती प्रमाणात त्याचं ऐकाने काय अवॉइडिंग वेस्टेज न करून देता तुम्ही त्याचं राईट युटिलायझेशन घरामध्ये किंवा प्रॉपर कन्झप्शन कुठल्या पद्धतीनं करता आहे हे जर तुम्हाला कळालं, तुम्हाला गरज आहे, दररोज तुम्हाला एकाने फूड लागतं आहे, त्यासाठी तुम्ही वीटचं प्रोडक्शन, वीट प्रोड्युसिंग कसं, तुम्ही ते वीट प्रोडक्शन कसं तुम्हाला पाहिजे म्हणजे ते तुम्ही प्रोड्यूस कसं करता आहात, त्याचं प्रोटेक्शन कसं करता आहात, राईट युटिलायझेशन थ्रू प्रॉपर कन्झप्शन कसं करता आहात, हे तुम्हाला जर लक्षात आले तर तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे ऍट ऑल द 4 लेवल्स. हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इन केस ऑफ फूड. तुम्ही काय स्वतः प्रोड्यूस करणार नाही, प्रोड्यूस म्हणजे काय आहे, शेतात तर पिकणारच आहे, खरं ते तुम्ही जेव्हा पाहिजे आहे तेव्हा ते तुम्ही कसं मार्केटमधनं आणता आहे, दॅट इज नथिंग बट प्रोड्युसिंग वीट. ओके, सो टुडे वी हॅव इग्नोर आय, we know only of the existence of the body and we are only aiming at more and more physical facility. खरं आजच्या कंडिशन मध्ये, आजच्या सिनेरिओ मध्ये काय आहे, आजकाल जे आहे ते आयकडे दुर्लक्षित करतायत, आयच्या फिलिंग्स जे आहेत ते दुर्लक्षित होत आहेत आणि फक्त काय आहे, फोकस कुणावर आहे की फिजिकल फॅसिलिटी तुमच्या कशा वाढता आहेत आणि बॉडीच्या रिक्वायरमेंट कशा सॅटिस्फाय होत आहेत तेच फक्त लक्ष केंद्रित करतो आपण, आणि ज्या आयच्या फिलिंग्स आहेत त्या आपण इग्नोर करतो आहोत.
So this facility do not ensure the good health, happiness or right understanding. आणि त्यामुळे आजच्या करंट सिनारो मध्ये जे काही ह्युमन बिंग्स आहे त्यांना गुड हेल्थ, तुम्ही बघितलं असेल की आजच्या सिनारो मध्ये भरपूर जणांना हा मानसिक त्रास किंवा स्ट्रेस येत आहे, बॉडीचे गुड हेल्थ मेंटेन होत नाही. मग हे कशामुळे झालेलं आहे की कारण की तुम्ही फक्तच बॉडीच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करत आहात. फिजिकल फॅसिलिटी कशा मिळतात आपल्याला भरपूर प्रमाणात तेच फक्त बघता आहात, खरं आयला ज्या काही फिलिंग्स आहेत ते इग्नोर करत आहात. मग ते न करता काय करायचं आहे, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की तुम्हाला जर गुड हेल्थ मेंटेन करायचे असेल, हॅपीनेस कंटिन्युअस पाहिजे असेल तर तुम्ही राईट अंडरस्टँडिंग कसं करणार आहात, म्हणजेच राईट युटिलायझेशन कसं करणार आहात, प्रोटेक्शन कसं करणार आहात आणि प्रोडक्शन कसं करणार आहे जे तुम्ही फिजिकल फॅसिलिटीज यूज करतायत, सो दॅट वॉट एव्हर द फिलिंग ऑफ आय विल बी देअर, the I will also get what the feeling of continuous happiness and at all the 4 levels. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आहे. नुसतंच तुम्ही फिजिकल फॅसिलिटीजचा भरपूर प्रमाणात वापर करून आयच्या ज्या फिलिंग्स आहेत ते इग्नोर करायच्या, हे आजच्या करंट सिनारो मध्ये चाललेलं आहे. त्यामुळे प्रॉपरली गुड हेल्थ मिळत नाही, हॅपीनेस मिळत नाही. त्यामुळे कारण की तिथं लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंगच नाहीये, राईट युटिलायझेशनच नाहीये. ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या कशा पण तुम्ही वापरत आहात, त्याचं राईट युटिलायझेशन, प्रोटेक्शन, प्रोडक्शन काहीच नाहीये. त्यामुळे आयला कंटिन्युअस फिलिंग आणि फिलिंग मिळत नाहीये कंटिन्युअस हॅपीनेसची, गुड हेल्थची. ओके, अँड देअरफॉर देर इज अ अर्जंट यू हॅव टू पे अटेन्शन टू इन्क्लूड द प्रोग्राम फॉर आय. मग आयच्या सॅटिस्फिकेशन होण्यासाठी आपल्याला प्रोग्राम्स बघायला पाहिजे की आयचं जे काय नीड आहे ते कसं सॅटिस्फाय होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते या करंट सिनारो मध्ये आपण काय आहे त्याच्याकडे अटेन्शन द्यायला पाहिजे आहे. मग तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्षित न करता त्याच्यावर जर फोकस केला, कुठले कुठले प्रोग्राम्स आहे आयला सॅटिस्फाय करण्यासाठी, मग तुम्हाला काय मिळणार आहे, गुड हेल्थ मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे at all the 4 levels. So that is nothing but the fourth part of this table. Clear with this? चौथं लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes. So this much you can write on in your notebook. Human being is a coexistence of self and body, and this is a table understanding, feeling, need, capacity and utility of I and body table. हेलो, हाँ हो, लिहून घेतलंय का हे? प्रत्येक पॉइंटला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे 1, 2, 3 and 4. हे तुम्ही हे 4 पॉइंट कसे एक्सप्लेन करणार आहे लक्षात आलेलं आहे का? येस और नो? Yes, ma'am. पहिला जो पॉइंट आहे ते काय जाणवतं सांगता आहे, अंडरस्टँडिंग काय सांगताय आय आणि बॉडी मध्ये अंडरस्टँड आय एम म्हणजे काय, आयला फक्त फीलिंग आहे की आय एक्झिस्ट आहे, तो जाणतो आहे, तो अंडरस्टँड करतो आहे की आय मध्ये काय आहे, जीव आहे अँड ही इज व्हॉट, ही इज एक्झिस्ट. तो ऐकाने काय आहे, तो जीव आहे, खरं बॉडी इज नथिंग बट व्हॉट, it does not exist but he is there is what I told you. See here, I know I exist, only I understand about its existence. आयला जाणीव आहे की तो एक्झिस्ट आहे आणि तो त्याला अंडरस्टँड आहे अबाउट इट एक्झिस्टन्स, त्याला जाणीव आहे त्याच्या एक्झिस्टन्सची. खरं बॉडीला तसं नाहीये, बॉडी डज नॉट नोज.
इट इज अ मटेरियल एंटिटी. बॉडीला स्वतःचं अस्तित्व असं नाहीये की तो फक्त काय आहे, एक मटेरियल एंटिटी आहे. ही इज फिजिकली प्रेझेंट बट ही डज नॉट नो दॅट ही इज एक्झिस्ट ऑर नॉट, बट ही डज नॉट नो. सेकंड इज व्हॉट, दॅट इज सेकंड टेबल मध्ये काय, आय वॉन्ट टू लिव्ह, एक फिलिंग आहे आय मध्ये, आणि आयची फिलिंग काय आहे की आय वॉन्ट टू लिव्ह. आपण जे कुठलंही बघतो की आहे आपल्याला काय पण करायचं आहे की आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू ड्रिंक, आय वॉन्ट टू वॉश माय हँड. आपण काय म्हणतो आहे, आय वॉन्ट. आपण म्हणतो का बॉडी वॉन्ट टू ईट, बॉडी वॉन्ट टू ड्रिंक? नाही, आपण काय म्हणतो, आय वॉन्ट टू ईट. म्हणजे आय ला एक फिलिंग आहे अँड दॅट फिलिंग इज नथिंग बट हिअर जनरल फिलिंग इज गिवन, दॅट इज आय वॉन्ट टू लिव्ह. दॅट कॅन बी डिवाइडेड इनटू ऍक्टिव्हिटी. आय वॉन्ट टू ड्रिंक, आय वॉन्ट टू दिस. बट बॉडी त्यावेळेस जेव्हा आय वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू ड्रिंक, त्यावेळेस बॉडी काय होत आहे, इट ऍक्ट एज अन इन्स्ट्रुमेंट. बॉडी इज माय इन्स्ट्रुमेंट. बॉडी इज व्हॉट, आयचं इन्स्ट्रुमेंट आहे. आय डिसिजन, आय जे काय आयला जेव्हा वाटतं आहे की आपल्याला ड्रिंक करायचं आहे, मग आय काय करणार आहे, आय ज्यावेळेस सिग्नल पाठवणार आहे बॉडीला आणि त्याप्रमाणे बॉडी काय करणार आहे, आपलं काम करणार आहे. आणि तो काय करणार आहे, हाताने काहीतरी चहा किंवा पाणी चा ग्लास घेणार आहे आणि तो पिणार आहे. ओके, so that is nothing but I take the decision and the body act accordingly. So body act as an what, I's instrument. Body is my instrument. So the feeling, त्यावेळेस जेव्हा ही फिलिंग आपल्याला सॅटिस्फाय करायची असतील आयला, त्यावेळेस दोघांची पण गरज लागते आहे. नुसता आय सॅटिस्फाय करणार नाही ही फिलिंग, आय वॉन्ट टू ड्रिंक, आय वॉन्ट टू ड्रिंक किंवा आय वॉन्ट टू ईट, त्यावेळेस बॉडीची पण गरज लागणार आहे. सो आय अँड बॉडी बोथ आर नीडेड to what, do the activities, that is to live, but the body does not realize this, it is just a mean. त्यावेळेस बॉडीला रिअलाइज होत नाही की आपण काय काम करतो आहे, फक्त तो एक काय निमित्त आहे. इट इज ओनली अन इन्स्ट्रुमेंट. द डिसिजन आर टेकन बाय व्हॉट, आय. ओके, दिस इज द सेकंड पार्ट, that is the feeling, and first is understanding. थर्ड पार्ट, आयला वाटतं आहे की आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस मिळाला पाहिजे आहे. खरं कंटिन्युअस हॅपीनेस साठी बॉडीच्या काय आहेत, फिजिकल नीड्स सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आहेत, फिजिकल फॅसिलिटी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग आयला जर फिलिंग पाहिजे असेल स्ट्रेंथ आणि हेल्थची, तर बॉडीच्या नीड्स कुठल्या सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, फूडच्या. आयला जर फिलिंग पाहिजे असेल प्रोटेक्शनची, तर बॉडीच्या कुठल्या नीड्स सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आहे, शेल्टर आणि क्लोथिंगच्या. ओके, जर त्याचं राईट युटिलायझेशन झालं, in case of clothing or shelter, in case of food, right utilization, right consumption झालं, तर तुम्हाला स्ट्रेंथ, हेल्थ आणि प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आणि त्याप्रमाणे कंटिन्युअस हॅपीनेस आयला एक फिलिंग मिळणार आहे जर त्याचं राईट युटिलायझेशन झालं तर. मग if with the help of this my body can make me feel happy, if it is right utilization, right consumption, then my body can make me feel happy. हे झालं तिसरं पार्ट. कुठल्या फिलिंग मध्ये, स्ट्रेंथ आणि हॅपीनेसची फिलिंग जर आयला पाहिजे असेल, स्ट्रेंथ ऑफ फिलिंग ऑफ प्रोटेक्शन पाहिजे असेल, देन ही कॅन बी कंटिन्युअस हॅपीनेस अँड दॅट टाइम, बट देअर विल बी अ राईट युटिलायझेशन ऑफ दॅट फॅसिलिटीज. कोण आहे, थांबा की. नंतर तिसरा पार्ट काय, चौथा पार्ट काय आहे, चौथा पार्ट मध्ये काय सांगता आहे, हे झालं सेल्फच्या बाबतीत फक्त. आता चौथ्या पार्ट मध्ये काय आहे, कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे आपल्याला, खरं कुठल्या लेवलला, चारही लेवलला पाहिजे आहे. आयला कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे आहे चारही लेवलला. मग त्यावेळेस प्रोग्राम काय काय आहेत, जर चारही लेवलला कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे असेल, तर बॉडीच्या ज्या फिजिकल नीड्स आहेत त्यामध्ये राईट युटिलायझेशन बरोबर प्रोटेक्शन पण पाहिजे आहे आणि प्रोडक्शन पण गरजेचं आहे. फिजिकल फॅसिलिटीचं राईट युटिलायझेशन पण गरजेचं आहे, प्रोटेक्शन पण गरजेचं आहे आणि प्रोडक्शन पण गरजेचं आहे. त्यावेळेस एक्झाम्पल दिलेलं आहे, जर तुम्हाला फूड मध्ये वीट हे आवश्यक आहे, तर त्याचं प्रोड्युसिंग तुम्ही कसं करता आहात, त्याचं प्रोटेक्शन तुम्ही कसं करता आहात घरात, आणि राईट युटिलायझेशन थ्रू प्रॉपर कन्झम्पशन कसं करता आहात बाय अवॉइडिंग वेस्टेज, हे जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, अंडरस्टँड झालेलं आहे, राईट युटिलायझेशन झालेलं आहे, तर तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे ऍट ऑल द 4 लेव्हल. खरं आजच्या सिनेरिओ मध्ये
हे एक एक्झाम्पल झालेलं आहे इन केस ऑफ फूड. बट आजच्या सिनेरिओ मध्ये, करंट स्टेटस मध्ये ज्या काही तुमच्या आईच्या फिलिंग्स आहेत, कंटिन्युअस हॅपीनेस ऍट ऑल द 4 लेवल, हे काय आहेत, हे इग्नोर केल्या जातात आणि फक्तच बॉडीच्या नीड्स ज्या आहेत, फिजिकल फॅसिलिटीज, त्याच्यावर भर दिला जातो आहे. फिजिकल फॅसिलिटीज नुसत्या तुम्ही किती प्रमाणात, जास्तीत जास्त तुम्ही काय आहे त्याचा आणता आहात, खरं त्याचं योग्य प्रमाणात काय आहे, योग्य प्रमाणात युटिलायझेशन होत नाही, प्रोडक्शन होत नाही आणि प्रोटेक्शन पण केले जात नाही. आणि त्यामुळे आईला काय आहे, फिलिंग ऑफ गुड हेल्थ, हॅपीनेस आणि मिळत नाही. त्यामुळे आत्ताच्या सिनारिओ मध्ये आपल्याला कशाला अटेन्शन द्यायचं आहे, प्रोग्राम टू सॅटिस्फाय व्हॉट द आय फॉर कंटिन्युअस हॅपीनेस. प्रोग्राम आपल्याला कुठले कुठले घ्यायचे आहेत की त्याचा आपल्याला काय मिळणार आहे, आयला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे, हे आपल्याला लक्षात, त्याच्याकडे भर द्यायला पाहिजे आहे. खरं आजच्या सिनारिओ मध्ये ते इग्नोर केले जाते. भरपूर प्रमाणात फिजिकल फॅसिलिटीज आहेत, नुसत्या आणून ठेवलेल्या आहेत, खरं त्या कशा वापरायच्या, कधी वापरायच्या हेच तुम्हाला माहित नाहीये किंवा ते दुर्लक्ष करता आहात तुम्ही. आणि त्यामुळे तुम्हाला काय आहे, आयच्या फिलिंग्स ज्या आहेत कंटिन्युअस हॅपीनेसच्या, ते ऍट 4 लेवल्स काय आहेत ते मिळत नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला गुड हेल्थ, हॅपीनेस ही मिळत नाहीये आईला. त्यामुळेच त्या प्रोग्राम्स आपल्याला कुठले कुठले आहेत आणि त्याच्यावर अटेन्शन करण्याचं गरजेचं आहे. लक्षात येते का आता हे? येस और नो? यस मॅडम. ओके. आता आता एक क्वेश्चन आहे की एक्सप्लेन बॉडी, सॉरी, I as an seer, I as a door and I as a enjoyer. Body as an instrument you can say. किंवा I am as a seer. Seer म्हणजेच काय, द्राष्टा. I am as a door. Door म्हणजे काय, करता. आणि I am as a enjoyer. Enjoyer म्हणजे एन्जॉय करणारा. ओके. सो आता हे एक्सप्लेन असं लिहिलेलं असते क्वेश्चन मध्ये. एक्सप्लेन आय किंवा सेल्फ ॲज अ सीर म्हणजे द्रास्ता, आय एम ॲज अ डोर म्हणजे करता आणि आय एम ॲज अ एन्जॉयर. ओके. मग यावेळेस आपण आय एम ॲज अ सीर कसं आपण एकाने एक्सप्लेन करणार आहे ते बघायचं आहे. आय एम ॲज अ सीर म्हणजेच काय आहे, आपण आता कुठल्याही ऍक्टिव्हिटीज ज्या आपण बॉडीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत, कुठल्या किंवा आयच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कुठल्या, बघणे, सीइंग, अंडरस्टँडिंग समजून घेणे, डुईंग and enjoying. It is a feeling of what I-ness. आयची फिलिंग आहे. अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट ऍक्टिव्हिटीज, विच इज व्हॉट इज सीइंग, अंडरस्टँडिंग, डुईंग अँड एन्जॉईंग. ही कशाची फिलिंग आहे, ह्या जीवाची, या आयची फिलिंग आहे, आयनेसची फिलिंग आहे, विथ विच वी आयडेंटिफाय आवर सेल्फ. त्यामुळे आपण काय आहे, आयडेंटिफाय करतोय आवर सेल्फ. एव्हरी ह्युमन बीइंग ऍक्च्युअली पार्टिसिपेट इन नंबर ऑफ सच ऍक्टिव्हिटीज एव्हरी डे. आपण दिवसभरात भरपूर प्रमाणात आपण काय काय बघतो आहे, समजून घेतो आहे, कामं करतो आहोत, एन्जॉय करतो आहोत तो मुवमेंट, आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी एकाने एव्हरी ह्युमन बीइंग पार्टिसिपेट इन ऑल दिस ऍक्टिव्हिटी. द बॉडी ऍक्ट ओनली ॲज अन इन्स्ट्रुमेंट. ते सगळे ऍक्टिव्हिटी करताना बघणे, समजून घेणे, डुईंग आणि एन्जॉयिंग, यावेळेस किंवा ऍक्टिव्हिटी करताना बॉडी हा काय आहे, नुसता इन्स्ट्रुमेंट म्हणून ऍक्ट करतो आहे. नुसता काय करताय, ऍक्ट एज अन इन्स्ट्रुमेंट और इक्विपमेंट. बट इट इज द आय दॅट सीज और अंडरस्टँड समथिंग. मग इन्स्ट्रुमेंट म्हणून ऍक्ट करत आहे, खरं त्याला कोण सिग्नल देत आहे, इट इज द आय दॅट सीज और अंडरस्टँड समथिंग. त्यावेळेस आय हा रिस्पॉन्सिबल आहे, जो बघतो आहे, समजून घेतो आहे काहीतरी. मग आता एक एक्झाम्पल दिले, जेव्हा आय एम ॲज अ सीर म्हणतो आहे आपण, SEER, त्यावेळेस फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, आवर आईज आणि आवर इयर्स ऍक्ट ॲज अन इन्स्ट्रुमेंट विच हेल्प अस टू व्हॉट. आईजने आपण काय बघू शकतो, विच हेल्प अस टू सी. और इयर्सने आपण काय करू शकतो, ऐकू शकतो, लिसन एनिथिंग.
Our eyes and ear act as an what instrument which help us to see or listen anything. They do not convey any information. It is the eye that understand what it has seen or listened. जेव्हा आपण ऐकतो किंवा बघतो जेव्हा बघतो आहे काहीतरी, त्यावेळेस काय आहे, आपण फक्त आपले डोळे जे आहेत, बॉडीचे जे इन्स्ट्रुमेंट कुठले यूज केलेले आहे बघताना आय, आणि जेव्हा आपण ऐकतो आहे तेव्हा बॉडीचे इन्स्ट्रुमेंट कुठले यूज केलेलं आहे, दॅट इज नथिंग बट इयर. ओके, सो आय आणि इयर हे दोन इन्स्ट्रुमेंट आहे विच हेल्प अस टू सी और लिसन एनिथिंग. कोण अंडरस्टँड किंवा कोण समजून घेत आहे त्यावेळेस, जो काय आपण बघतो आहे किंवा ऐकतो आहे हे कोण समजून घेत आहे, दॅट इज नथिंग बट आय. आय काय घेत आहे, समजून घेत आहे जे काय बघतो आहे किंवा ऐकून घेतो आहे आपण. लक्षात आलेलं आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो आहे काय, सीर म्हणजे काय आहे, आय एम द सीर. जेव्हा आपण म्हणतो सीरचा अर्थ काय आहे, सीर ऑल्सो मीन्स द वन हू अंडरस्टँड. वन हू अंडरस्टँड what is seen or what is listen, that is nothing but I am the seer. I am the seer म्हणजेच काय, द्राष्टा. I am the seer म्हणजेच काय आहे, जेव्हा आपण बघतो आहे किंवा ऐकतो आहे त्यावेळेस बॉडीच्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट ऍक्ट करता आहेत, आईज आणि इयर्स ऍक्ट एज अन इन्स्ट्रुमेंट. आणि त्यावेळेस आय फक्त काय आहे, आईलाच जाणीव आहे, आईलाच काय होत आहे, अंडरस्टँड करतोय, समजून घेतो आहे की आपल्याला पुढे काय दिसत आहे, आपण काय ऐकतो आहे. म्हणजे सीर म्हणजेच काय आपण म्हणू शकतो SEER म्हणजेच काय आहे, आय एम द सीर. म्हणजेच सीर ऑल्सो मीन द वन हू अंडरस्टँड द ऍक्टिव्हिटी ऑफ what seeing or the activity of listening. So that is nothing but I am the seer. त्यावेळेस eyes किंवा ear act as an what instrument. हे झालं I am the seer. आता I am the door. डोर म्हणजे काय, करता. डोर म्हणजेच काय, करता. आता करता कुणाला म्हणायचं बघा, आयलाच म्हणायचं करता, बॉडीला नाही म्हणायचं करता. करता कोण म्हणायचा, आयलाच. कारण की बघा लक्षात घ्या, वन्स आय हॅव सीन और अंडरस्टूड किंवा लिसन केलेलं आहे समथिंग, आय डिसाइड व्हॉट आय शुड डू और शुड नॉट टू डू. कोण डिसाइड करता आहे, आय इज रिस्पॉन्सिबल और आय डिसाइड ते करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. आणि त्याप्रमाणे आय टेक द हेल्प ऑफ माय बॉडी पार्ट टू अकम्प्लिश द टास्क आय वॉन्ट टू डू. जर मला ते टास्क कंप्लीट करायचं असेल तर मी कुणाची हेल्प घेतो आहे, माझ्या बॉडी पार्ट्सची हेल्प घेतो आहे आणि ते वर्क कंप्लीट करत आहे. एक्झाम्पल इथे लिहिलेले बघा, आय यूज माय हँड टू राईट, माय लेग टू वॉक, माय बॉडी वर्क ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बाय आय, that is me. Hence I am the door, that is nothing but करता. आणि माझ्या ज्या ऍक्शन्स आहेत मी त्या पूर्ण कुणामार्फत करतो आहोत, बॉडीच्या मार्फत करतो आहोत. सो डोर मीन्स व्हॉट, वन हू डज. करता म्हणजेच काय, जो करतो आहोत. बॉडी करत नाही, बॉडीला सिग्नल दिले जातात. आणि मेन करणारा कोण आहे, करता करणारा कोण आहे, आयच आहे. आयच्या जर त्याला राईट करायचं असेल तर आय सिग्नल देणार हँडला, जर त्याला वॉक करायचं असेल तर आय सिग्नल देणार लेगला, त्याला जर ड्रिंक करायचं असेल तर सिग्नल देणार माउथला. म्हणून करता कोण आहे, दॅट इज नथिंग बट वन हू डज, द वन हू टेक द डिसिजन टू डू समथिंग. अँड इन दिस who act as an instrument, body act as an instrument, but त्याच्या मागे करता कोण आहे, त्याच्या मागचा डिसिजन घेणारा कोण आहे, वन हू डज, दॅट इज नथिंग बट डोर. कोण आहे, दॅट इज नथिंग बट आय. लक्षात आलेले आहे काय पाठ, येस और नो. आय एम द डोर, लक्षात आलेलं आहे का. Yes or no?
Yes, ma'am. सो आय थिंक सो दिस इज द लास्ट लेक्चर. त्यामुळे तुम्ही सगळे झोपलेले आहेत का मला कळणं झाले, का नुसतंच ऑन करून बसलेलं आहे? हा, कुणाकडनंच रिस्पॉन्स येणे झालेला आहे? एकाकडनंच आलेला आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. आता सगळे येस मॅम जेव्हा विचारणार तेव्हा काय विचारायचं नाही. सगळ्यांनी म्हटलं आता झोपणार आहेत, सगळेजण झोपतायत, त्यामुळे तुम्ही आता सगळे येस मॅम म्हणायला लागला काय? No, ma'am. करता कोण आहे इथं बॉडी आणि आय मध्ये? आय आहे करता, कारण की बॉडी फक्त काय इन्स्ट्रुमेंट म्हणून ऍक्ट होते आहे. जे काय आपण डिसिजन घेतो आहोत, आयला जेव्हा काय खायचं असेल किंवा चालायचं असेल किंवा वाचायचं असेल तर आय काय देणार आहे? सिग्नल देणार आहे बॉडीच्या कुठल्याही पार्टला, त्याप्रमाणे ते ऍक्टिव्हिटी करणार आहे. सो बॉडी ऍक्ट एज अन इन्स्ट्रुमेंट, बट behind the activity of that body, who is responsible? That is nothing but I. One who take the decision, that is nothing but to do something, that is nothing but it is called as what? Door. And door is nothing but what? Karta. DOER. दरवाजाचा डोर नाही, हे वेगळं डोर आहे. DOER. that is nothing but करता. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आय एम द एन्जॉयर. एन्जॉयर म्हणजे काय? भोगता. ओके. आय यूज माय बॉडी एज अन इन्स्ट्रुमेंट टू परफॉर्म व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. मी माझ्या बॉडीच्या पार्ट्स वेगवेगळे आहेत, ते ऍक्ट एज अन इन्स्ट्रुमेंट म्हणून यूज करून माझ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत आहे. इट इज आय हू एन्जॉय द प्लेजर डिराइव्ह आउट ऑफ दिस. जेव्हा मी ऍक्टिव्हिटी करत असेल, जो काय एन्जॉयमेंटचा प्लेजरचा जो एन्जॉयमेंटचा पार्ट येतो आहे, तो कोण एन्जॉय करता आहे? दॅट इज नथिंग बट आय. आता समजा एक्झाम्पल घेतलेला आहे. माउथ हेल्प टू च्यू अँड टंग टू टेस्ट. माउथ काय आहे? हे हेल्प करता आहे च्युइंग साठी, चावण्यासाठी आहे, आणि टंग काय करता आहे? टू टेस्ट करण्यासाठी. बट त्या दोन्हीच्या वेळेस, च्युइंग और टेस्टिंग वेळेस, बट आय एन्जॉय द टेस्ट अँड फ्लेवर. कोण एन्जॉय करता आहे? जेव्हा आपण काहीतरी खातो आहोत, टंगला टेस्ट येते आहे किंवा माउथ काय करता आहे? चावता आहे. खरं ती जी फिलिंग आहे, जर ते डिलिशियस असेल, टेस्टी असेल, तर ती फिलिंग कुणाला येते आहे? ते फ्लेवर कुणाला येत आहे? ते कडू असेल, ते फ्लेवर कुणाला मिळत आहे? दॅट इज नथिंग बट आयला मिळत आहे. आय एन्जॉय करत आहे. That is a feeling of what? It will be a sweet, it will be a what delicious, it will be a tasty. That feeling of all this flavor, tastiness, it is enjoyed by what? That is nothing but I. It is enjoyed by what? That is nothing but I. So I get the feeling of what? Excited, angry, sad and happy, and body is only one instrument. ओके. जेव्हा मी एक्साइटेड असेल किंवा अँग्री असेल किंवा सॅड असेल, तेव्हा माझे फक्त आय मध्ये काय आहे? पाणी ऐकाने येणार आहे. जेव्हा मी दुःखी असेल, माझ्या काय असणार आहे? डोळ्यामध्ये अश्रू असतील. किंवा मी जेव्हा हॅप्पी असेल, तेव्हा काय असणार? एक प्रकारचा आनंद असणार आहे चेहऱ्यावरती. खरं हे सगळं नुसतं बॉडी विल ऍक्ट एज ओनली वन इन्स्ट्रुमेंट, बट दॅट फिलिंग ऑफ हॅपीनेस, angry, excitement, that feeling is nothing but it is enjoyed by whom? That is nothing but I. So the enjoyer, I am a enjoyer. Enjoyer means what? One who enjoys. The enjoys the feeling of what? Taste, flavor, as well as happy, sad, excited, angry. This all feeling is nothing but one who enjoys. That is nothing but here I am is the enjoyer. That is nothing but enjoyer. आणि एन्जॉयर म्हणजेच काय? भोगता. लक्षात आलेलं आहे का? म्हणजेच या तिन्ही मध्ये आपण काय म्हणू शकतो आहे? इट इज क्लिअर दॅट आय म्हणजेच काय आहे? सेल्फ. सेल्फ इज नथिंग बट डोर. द सेल्फ इज नथिंग बट सीर. अँड सेल्फ इज नथिंग बट एन्जॉयर. तो सगळं करतो आहे, तो करता आहे, भोगता आहे, द्रष्टा आहे. आणि बॉडी इज ओनली व्हॉट? द मीन. ते एक निमित्त आहे फक्त हे सगळं करण्यासाठी.
ते एक निमित्त आहे, फक्त काय एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक इक्विपमेंट आहे, त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आहे. कारण मेन सगळं जे आहे, कर्ता जो आहे, भोक्ता जो आहे आणि किंवा जो द्रष्टा जो आहे, तो हे सगळं जो कोण आहे, ओनली आय इज आहे. बट he is giving the signal to what? The body, and body is only acting as an instrument, that is only a mean to do all these things. From these three you have clear the sentence. Hence it is clear that I is the door, the seer and the enjoyer, and the body is only the mean, that is nothing but instrument to perform this activity. Clear with this? Yes or no? Yes, ma'am. इम्पॉर्टंट Yes, प्रश्न आहे ma'am. बरं का हा. थेरी पार्ट मध्ये हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. दॅट इज एक्सप्लेन आय एम द डोर, द सीर, द एन्जॉयर. क्लिअर विथ दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. The slide is provided. Tomorrow I will again repeat the same thing, and then we will go with the harmony in self. So we'll stop the lecture now. The time is over. Please give me the presenting. Roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Present, ma'am. Roll number 3. Present, ma'am. 4. Roll number 4. Present, ma'am. Roll number 5. Present, ma'am. 6. Roll number 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present. 9. Present. 10. Roll number 10. 11. Present, ma'am. 12. Present, ma'am. 13. 13. 14. Yes, madam. 15. Yes, madam. 16. 17. 18.